तसेच वैयक्तिक पहिलं षटक या सामन्याची सुरुवात करताना गोलंदाज सचिन, स्ट्राइकला रोहित उर्फ बबलू, गोलंदाजाचा कर्दन काळ म्हणून मानला जातो तो बबलू. पहिला चेंडू सचिन यांचा, अखुट टप्प्याचा चेंडू, त्यावरती चांगलासा फटका, चेंडू वन बाउन्स, टू बाउन्स, सीमारेषे पार, चौकार. पहिल्या चेंडूवरती चांगलासा स्वागत करताना रोहित सचिन यांचं पहिल्या चेंडूवरती चौकार. नक्की सुरुवात चांगली तर शेवट देखील चांगला होईल अशी अपेक्षा एकता कसारा या संघाकडून. पहिला चेंडू चौकार मारला त्या रोहित यांनी. दुसरा चेंडू सचिन यांचा, पुन्हा एकदा त्यांचा सामना करेल तो बबलू. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याच्या नादात फलंदाज बीट होताना निर्धाव चेंडू, यष्टीवरतून गेलेला हा चेंडू, 2 चेंडू आणि 4 धाबा. चांगलासा कमबॅक म्हणावं लागेल. नक्कीच हा चेंडू गुडघ्याच्या खाली असता तर यष्टी. पुढील चेंडू चांगलासा फटका, चेंडू गवसणी करतोय तो शतरक्षकाची, बाद होताने रोहित, मोठा झटका म्हणावा लागेल. 3 चेंडू आणि 4 धावा, 1 गडी बाद. रोहित यांची जागा संभाळण्यासाठी मैदानात येताना प्रवीण, मी एकता संघाला विनंती करतो की आपण आपला पुढील फलंदाज तयार ठेवायचा आहे. आजच्या सामन्याला उशीर झाला त्या कारणाने घाई करायची पंच आपण देखील दोन्ही संघाच्या कर्णधाराला सूचना द्यायची आहे की आपण घाई करायची जरा. दरम्यान पुढील चेंडू सचिन यांचा, आत्ता मात्र त्यांचा सामना करेल तो गुरुनाथ. फुलटॉस चेंडू, एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 5. 4 चेंडू आणि 5 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर चांगलासा कमबॅक म्हणावा लागेल सचिन यांचा. त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर मोठा गडी बाद केला रोहितच्या रूपाने. त्यानंतर 1 धाव, एकूण 5 धावा खर्च केल्या 1 गडी बाद करून. 5वा चेंडू सचिन यांचा, निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. शेवटचा चेंडू बघूया शेवटचा चेंडूचा कसा समाचार घेतोय तो प्रवीण. डावखुरा फलंदाज, लो फुलटॉस चेंडू, त्यावरती 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 6. एका षटकाच्या समतीनंतर धावसंख्या 6. खरोखर अतिशय सुंदररित्या गोलंदाजी केली ती सचिन यांनी. नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार मारलेला रोहित यांनी या षटकामधील
15 ते 20 धावांची अपेक्षा होती, परंतु 6 धावांवरती थांबवलंय आणि मोठा झटका देखील रोहितच्या रूपात चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल सचिन यांची. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय रोहित. रोहित यांचा सामना करेल प्रवीण. प्रवीण देखील नावाजलेला फलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल रोहित. टप्प्याचा चेंडू त्यावरती चोरटी धाव म्हणावं लागेल. या चोरट्या धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 7. एक चेंडू आणि 7 धावा. पुढील चेंडू काहीस खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दरम्यान एक धाव पूर्ण. एक संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे रोहित याचं. स्ट्राईकला एक त्या ठिकाणी गुरुनाथ, नॉन स्ट्राईकला आहे प्रवीण. षटकातील पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. गुरुनाथ याला काही समजत नाही, चेंडू निर्धाव जातोय. चार चेंडू झालेत. धावसंख्या झाली 9 धावा. तर बघूया पुढील चेंडू. षटकातील 5वा चेंडू घेऊन जातोय रोहित गुरुनाथसाठी. या वेळेला चांगला फटका लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब बघायला मिळालं. परिणामी चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय. त्यावर मात्र 3 धावा धावून पूर्ण झाल्यात. या 3 धावांनी संघाची धावसंख्या झाली 12 धावा. षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडवर आहे प्रवीण. डावखुरे आताचा फलंदाज. एकता संघातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्या ठिकाणी खेळतो त्या संघामध्ये प्रवीण. तर पुढील चेंडू असेल प्रवीणसाठी रोहितचा. षटकातील शेवटचा चेंडू. ज्या वेळेला आकुटपा चेंडू होता लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. फेकी होईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे फलंदाज प्रवीण याचा आणि दोन्ही धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावांवरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 धावा. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर एकटा संघाची धावसंख्या झाली 14 धावा. एक फलंदाज मात्र बाद झालाय, तो रोहित. तर 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकता कसारा संघाची धावसंख्या झाली 14 धावा. एक महत्वाचा फलंदाज त्या ठिकाणी तंबूमध्ये परतलाय, तो म्हणजे रोहित उर्फ बबलू. तिसरा षटक घेऊन आला सचिन, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 6 धावा खर्च केला होता. एक फलंदाज देखील त्या ठिकाणी बाद केला होता बबलूला. तोच गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग मार्कवर. सचिनचा पहिला चेंडू गुरुनाथसाठी.
या वेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता. बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नसल्यामुळे चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. या अगोदर पहिलं षटक हाताळलं होतं सचिन याने, त्यावेळेला मात्र पहिल्याच चेंडूवरती चौकार गेला होता. या वेळेला पहिला चेंडू निर्धाव हाताळला गेला. या वेळेला आखूट टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेत आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय चौकार 4 धावांसाठी. चांगला फटका म्हणता येईल गुरुनाथच्या बॅट मधून. 4 धावा. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 18 धावा. एक चांगला फटका बघायला मिळाला. आखूट टप्प्याचा चेंडू होता. मिडूनच्या दिशेने फटका मारला. चेंडू दोन्ही खेळाडूंच्या मध्ये एक टप्पा पडल्यानंतर चेंडू चौकार गेला. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातोय सचिन. स्ट्राइक एंडवर आहे गुरुनाथ. या वेळेला स्क्वेअर मारा. एक अतिरिक्त धाव मिळते. या एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली 19 धावा. तर वाईट चेंडू बघायला मिळाला. चेंडू क्रमांक तिसरा हाताळला त्याने सचिन याने. आणि एक वाईट चेंडू बघायला मिळाला. तर बघूया पुढील चेंडू असेल. पुढील चेंडू षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातोय सचिन. स्ट्राइक एंडवर आहेत गुरुनाथ. या वेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण थोडस खराब बघायला मिळालं. त्यावर एक धाव मात्र पूर्ण झाली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत दोन्ही फलंदाज. बघूया त्या ठिकाणी धावबाद होतोय तो गुरुनाथ. या ठिकाणी दुसरा फलंदाज तंबूत परततोय तो म्हणजे गुरुनाथ. या अगोदर फलंदाज बाद झाला रोहित. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला संदीप. कसारा संघाचा, एकता कसारा संघाचा. तर तो खूपच घाई केली त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याची. परिणामी धावबाद झाला गुरुनाथ. गुरुनाथची जागा सांभाळण्यासाठी आला संदीप, एकता कसारा संघाचा. तर धावसंख्या झाली 20 धावा. पण जर आपण घाई करायला सांगायची दोन्ही संघांना, कोणत्याही प्रकारचा विलंब नकोय. अगोदरच आज उशीर झालाय खेळवण्यासाठी सामने. तर पुढील चेंडू घेऊन जातोय सचिन. स्ट्राइकला आहे प्रवीण. प्रवीणसाठी पुढील चेंडू होता. फटका चांगला आहे. मिडनच्या दिशेला बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. या 2 धावांनी एकता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 धावांवरती. तर सुंदर गोलंदाजी करतोय सचिन. बघूया पुढील चेंडू असेल सचिनचा प्रवीणसाठी. या वेळेला मात्र लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 24 धावा. षटकातील शेवटचा चेंडू.
तर बघूया षटकातील शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळेल तो सचिन. तर त्याचा सामना कशा प्रकारे करेल प्रवीण. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाते सचिन. स्ट्राईक एंडवर आहेत प्रवीण. या वेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पटका चांगला आहे. बघूया एक साईडच्या दिशेने सीमारेषेच्या दिशेला चाललाय चेंडू. फील्ड होईपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली 26 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकता संघाची धावसंख्या झाली 26. 2 फलंदाज मात्र बाद झाले तर एकता कसरा संघाचे, तो म्हणजे रोहित आणि गुरुनाथ. आता मैदानावरती फलंदाज आपल्याला दिसतात संदीप आणि प्रवीण. तर या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक असेल 1 मिनिटाचा. तर ड्रिंक्स ब्रेक नंतर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी आला तो रोहित, ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं. 8 धावा खर्च केला होता. त्यालाच बोलवलं गेलंय चौथं षटक टाकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवर आहेत संदीप पोटकुळे, एकता कसरा संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. संदीपसाठी हा पहिला चेंडू असेल. तो रोहितचा. धावसंख्या झाली आहे 26 धावा. तर बघूया पुढील चेंडू संदीपसाठी. या वेळेला काय सुंदर फटका बघायला मिळाला आहे. घुटना टेक तमाशा देख. चेंडू जातोय चौकार 4 धावांसाठी. अतिशय सुरेख फटका बघायला मिळाला संदीपच्या बॅट मधून. चौकार. या 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली 30 धावा. तर अतिशय नेत्रदीपक फटका बघायला मिळाला संदीपच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं रोहितचं चौकार मारून. तर बघूया पुढील चेंडू घेऊन जाईल रोहित संदीपसाठी. षटकातील दुसरा चेंडू. धावसंख्या झाली 30 धावा एकता कसरा या संघाची. षटकातील दुसरा चेंडू. स्ट्राईक एंडवर आहेत संदीप. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आपल्याच फलंदाजामध्ये क्षेत्ररक्षण झालं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिला चेंडू त्या ठिकाणी बघायला गेलं तर चौकार बघायला मिळाला. दुसरा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला. फलंदाजाला हात खोलू दिले नाही.
परिणामी निर्धाव चेंडूची सांगता झाली. तर बघूया तिसरा चेंडू षटकातील संदीपसाठी. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षण झाले त्या ठिकाणी 38 सर्कलमध्येच एकदा मात्र पूर्ण झाली. या एक धावेने संघाची धावसंख्या झाली आहे 31 धावा. 3 चेंडू टाकले गेले, 3 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्या रोहित याने. आता स्ट्राईक रोटेट झाली आहे, स्ट्राईकला गेलाय प्रवीण. टावकुरे आताचा फलंदाज. तर प्रवीणसाठी असेल चेंडू क्रमांक 4. तर बघूया पुढील चेंडू प्रवीणसाठी. षटकातील 4था चेंडू घेऊन जातोय रोहित प्रवीणसाठी. या वेळेला फटका चांगला आहे लेग साईडच्या दिशेला. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. सुंदर फटका आलाय चौकार. 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 35 धावा. एक सुंदर फटका बघायला मिळाला. प्रवीणच्या माध्यमातून लेग साईडच्या दिशेने फटका मारला. चेंडू सीमारेषा पार झाला. 4 धावांसाठी चौकार आणि धावसंख्या जाऊन पोचली 35 धावांवरती. बघूया षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 5वा चेंडू घेऊन जातोय रोहित प्रवीणसाठी. या वेळेस काय झेल बघायला मिळालाय. कॅच ऑफ द डे म्हणेल मी. अतिशय सुंदर असा झेल आपल्याच गोलंदाजींवरती. खूपच वेगाने होता तो चेंडू. त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा झेल पकडला रोहित याने आपल्याच गोलंदाजीवर आणि प्रवीण याला तंबूमध्ये परतवलं. प्रवीण बाद झाला. त्यानंतर नवीन फलंदाज बघायला मिळतोय विजय. एकता संघाचा फलंदाज विजय चौधरी. स्ट्रायकिंग एंडवर बघायला मिळेल विजय. नवीन फलंदाज एक अनुभवी फलंदाज आहेत. कसारा एकता संघामधून खेळतात. तर विजयसाठी पुढील चेंडू असेल 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 35 धावसंख्या बघायला मिळते धावफलकावरती. तर पुढील चेंडू बघूया. शेवटचा चेंडू आहे. या वेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. प्रयत्न केला होता यष्टी रक्षकाने परंतु चेंडू पासून फारच दूर होते यष्टी रक्षक आणि चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. या 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 36 धावा. तीन फलंदाज त्या ठिकाणी एकता संघाचे बाद झाले. तर रोहित, गुरुनाथ आणि प्रवीण. आता मैदानावरती फलंदाज बघायला मिळतात संदीप आणि विजय. संदीप यांनी आतापर्यंत एक चौकार त्या ठिकाणी बघायला मिळाला त्याच्या बॅटमधून. वैयक्तिक 5 धावांवरती खेळतोय संदीप. तर 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 36 धावा. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. तर बघूया 2 षटकांमध्ये एकता कसारा संघ किती धावा जमा करतोय. स्ट्रायकिंग एंडवर दिसतील आपल्याला विजय. नॉन स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकला आहे संदीप. तर पंच कृपया आपणास विनंती असेल की सामने जरा आपण जलद गतीने खेळवायचे. कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ देऊ नका प्लीज. विनंती असेल आपणास. तर षटक क्रमांक 5 घेऊन आलाय राहुल. बघूया स्ट्राईकला विजय, नॉन स्ट्राईकला संदीप. संघाची धावसंख्या झाली आहे 36 धावा. तर या 12 चेंडूंमध्ये किती धावा जमा करतील हे 2 फलंदाज आपल्या संघासाठी. तर पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल राहुल. राहुलचा पहिला चेंडू विजयसाठी. आणि या वेळेला मात्र वाईट चेंडू बघायला मिळाला. राहुल मार्फत एक खराब सुरुवात केली आपल्या गोलंदाजीची.
त्यावर एक धाव मिळाली एकता संघाला. एकता संघाची धावसंख्या झाली 37 धावा. बघूया षटकातील पुढील चेंडू विजयसाठी. विजय टू राहुल. यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न होते. चेंडू काही समजला नाही. चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगलं कमबॅक केलं. पहिला चेंडू हाताळला गेला. वाईट चेंडू घोषित केला पंचांनी. त्यानंतर मात्र एक सुरेख चेंडू बघायला मिळाला. निर्धाव चेंडू. बघूया षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला आहे विजय. एकता संघाचा एक अनुभवी फलंदाज आहे. विजयसाठी फुलटॉस चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करताय. झेल सुटतोय. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. आपल्याच फॉलोथ्रो मध्ये झेल पकडायचा होता राहुलला, परंतु झेल काय होऊ शकला नाही. परिणामी 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावांनी एकता संघाची धावसंख्या झाली 39 धावा. फुलटॉस चेंडू होता. मिस टायमिंग झाला. चेंडू सर्कल मध्येच होता. झेल होऊ शकला नाही. परिणामी 2 धावा मिळाला एकता संघाला. तर पुढील चेंडू घेऊन जातोय राहुल विजयसाठी. आता मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. बॅटची काढा घेऊन चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 9+1 अशा एकूण 2 धावा मिळाल्या एकता संघाला. एकता संघाच्या धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती 41 धावा. तर त्या ठिकाणी फ्रीटचा इशारा येतोय पंचांकडून. स्ट्राईकला आहे संदीप. नक्कीच एक मोठा फटका बघायला मिळेल संदीपच्या माध्यमातून. आणि नक्कीच मी म्हटलं होतं मोठा फटका बघायला मिळेल आणि बघायला मिळाला. चेंडू गेला लेग साईडच्या दिशेने. षटकार 6 धावांसाठी. कारण की संदीप आम्ही भरपूर ठिकाणी खेळताना बघतो. कसारा गावातीलच हा फलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. मोठे फटके मारण्यात माहिर आहे. ज्यावेळेला फ्रीटचा चेंडू असतो ना त्यावेळेस फलंदाजाला एक मोठा फटका खेळण्याची संधी असते आणि तेच संदीपने करून दाखवले. या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 47 धावा. तर बघूया पुढील चेंडू संदीपसाठी. ज्या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची काढा घेऊन चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. या 1 धावेने संघाची धावसंख्या झाली 48 धावा. चार चेंडू झाले तर 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला आता बघायला मिळतील विजय. तर बघूया विजयसाठी पुढील चेंडू असेल. षटकातील 5वा चेंडू घेऊन जाईल राहुल. राहुल टू विजय. विजयसाठी पुढील चेंडू होता. चेंडू हवेत आहे. बघूया त्या ठिकाणी झेल सुटला आहे. चांगला प्रयत्न होता. झेल पासून फार लांब होता. क्षेत्ररक्षक धावत गेला. चेंडू पर्यंत पोहोचला परंतु चेंडू हातात पडल्यानंतर लगेच जमिनीवर आदळला आणि झेल सुटला. परिणामी 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 50 धावा. अर्धशतक बघायला मिळत आहे धाव फलकावरती. दरम्यान पुढील चेंडू विजयसाठी. या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू आहे. लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण देखील चांगलं बघायला मिळते परंतु शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षक चुकी करतात आणि चौकार. आणि धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झाली 54 धावा. षटक संपलं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकता कसारा या संघाची धावसंख्या झाली 54 धावा. 3 फलंदाज बाद झाले कसारा संघाचे. तर शेवटचं षटक त्या ठिकाणी शिल्लक आहे. बघूया कोण घेऊन येते शेवटचं षटक. चला पंच आपण सांगा त्यांना जरा घाई करायला सांगा. तर राहुलला बोलवलं गेलंय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकता संघाची धावसंख्या बघायला मिळते 54 धावा. शेवटचं षटक घेऊन आलाय राहुल. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आहे संदीप. एक
स्फोटक फलंदाज आहे तो. कसारा गावातील एकता संघामध्ये खेळतो आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील ओळखला जातो कसारा गावामध्ये. तर संदीपसाठी पुढील चेंडू असेल राहुलचा. या वेळेला फटका आहे मिडून क्षेत्रामध्ये. दुसरा धावेचा प्रयत्न झालाय आणि मला वाटतं दोन्ही धावा पूर्ण झाल्यात. तर 6वं षटक घेऊन आला राहुल देसले. या अगोदर 5वं षटक हाताळलं होतं राहुल भोंडवे यांनी. 6वं षटक हाताळायला राहुल देसले. बघू राहुलचा पुढील चेंडू संदीपसाठी. या वेळेला त्या ठिकाणी बॅटची काढ घेऊन चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. या 1 धावेने संघाची धावसंख्या झाली 57 धावा. 4 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइकला गेला आता विजय. आतापर्यंत विजय खेळतोय 10 धावांवरती. तर संदीप खेळतोय 15 धावांवरती. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे या इनिंग्स मधील. तर बघूया 4 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतात हे 2 फलंदाज विजय आणि संदीप. तर कशा प्रकारे त्या फलंदाजांना जखडून बांधून ठेवेल तो राहुल. तर षटकातील 3रा चेंडू घेऊन जातोय राहुल. स्ट्राइकला आहे विजय. विजयसाठी पुढील चेंडू. बघूया मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेत आहे. बघूया झेल होतोय की नाही. त्या ठिकाणी झेल तर झाला नाही परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विजय आहे. विजयला थांबवलं संदीप याने. त्या ठिकाणी एकच धाव घेतली. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 58 धावा. बघूया 3 चेंडू शिल्लक आहेत. विजय दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात होता परंतु संदीप याने थांबवलं. कारण की संदीप याला माहिती आहे की मी षटकार चौकार मारू शकतो. तर बघूया संदीपसाठी पुढील चेंडू असेल षटकातील 4था चेंडू. या वेळेला आकुट्टापाचा चेंडू होता. चेंडू फेकून दिला लेग साइडच्या दिशेने. चेंडू जातोय षटकार 6 धावांसाठी. म्हणूनच विजयाला थांबवलं असेल संदीप याने नक्कीच. कारण की संदीप हा एक मोठे फटके मारण्यात माहिर फलंदाज आहे. ते त्याने दाखवून दिलं. चेंडू क्रमांक 4थ्यावरती या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली 64 धावा. बघूया पुढील चेंडू संदीपसाठी. पुन्हा एकदा चेंडू उत्तुंग. चेंडू हवेत आहे. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार बघायला मिळाले संदीपच्या बॅट मधून. धावसंख्या झाली 70 धावा. तर बघा काय फलंदाजी बघायला मिळते या संदीपच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 षटकार निघाले. बघूया षटकारांची हॅट्रिक साजरी करतो की नाही संदीप किंवा तो गोलंदाज त्याला थांबवतो की नाही षटकारापासून. आणि या वेळेला मात्र गोलंदाज चुकी करतात. वाईड चेंडू त्या ठिकाणी बघायला मिळाला. नक्कीच बॅक टू बॅक 2 षटकार त्या ठिकाणी ठोकलेत गोलंदाजाला. गोलंदाजावर थोडासा प्रेशर आला असेल. परिणामी वाईड चेंडू फेकला गेला आणि या वाईड चेंडूवरती धावसंख्या 1 धावेने वाढली. धावसंख्या झाली 71 धावा. दरम्यान पुढील चेंडू. या वेळेला मात्र कोणताही संपर्क नाही आणि पंचांनी निर्णय द्यायचा आहे. नॉट आउट. तर 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली. या 1 धावेने एकता संघाची धावसंख्या झाली 72 धावा आणि 73 धावांचं टार्गेट सेट केलंय ते पेंढरी संघासमोर. चांगली फलंदाजी बघायला मिळाली संदीपच्या माध्यमातून. तर यानंतर होणारा सामना जय महालक्ष्मी यानंतर होणारा सामना असेल जय महालक्ष्मी खर्डी विपक्ष शिरोळ.
दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचं टॉससाठी. शिरोळ संघाचा कर्णधार आणि जय महालक्ष्मी खर्डी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं. आणि पंच आपण असं विनंती असेल की कोणत्याही प्रकारचा विलंब त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे. पटापट सामने खेळवायचे. आजच्या दिवसामध्ये सामने चालू व्हायला खूपच उशीर झाला. चला शिरोळ संघाचा कॅप्टन यायचंय. तर चला एकटा संघ आपलं क्षेत्ररक्षण सजावून घ्यायचंय. 73 धावांची आवश्यकता आहे पेंट्री या संघाला. तर बघूया कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करेल पेंट्री संघ. चला पेंट्री संघाचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजलंय एकता संघाचं. पेंट्री संघाची सलामीची जोडी मैदानावरती बघायला मिळते. अल्पेश आणि नितेश आणि सचिन. तर खर्डी आणि शिरोळ संघादरम्यान टॉस करतील धामणी संघाचे खेळाडू समाधान. तर टॉस झाला त्या ठिकाणी शिरोळ आणि खर्डी दरम्यान. शिरोळ संघ टॉस विन झाला आणि फिल्डिंगचा त्या ठिकाणी डिसिजन घेतला. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी खर्डी संघाला. तर सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. 73 धावांचे लक्ष आहेत पेंट्री संघासमोर. सलामीची जोडी मैदानामध्ये दिसते. नितेश आणि सचिन. प्रथम षटक घेऊन आला एकता कासारा संघाचा गोलंदाज संदीप. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. ओव्हर द विकेटने मारा करेल संदीप. त्याचा सामना करेल फलंदाज नितेश. स्ट्राईकला आहे नितेश, नॉन स्ट्राईकला आहे सचिन. बघूया. तर पहिला चेंडू असेल नितेश साठी. सामन्याला सुरुवात. 73 धावांचं टार्गेट समोर आहे पेंट्री संघासमोर. तर पहिला चेंडू घेऊन जातोय संदीप नितेश साठी. आणि पहिल्या चेंडूवरती चांगला फटका. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं मदन याच्याकडनं. परिणामी चेंडू जातोय चौकार 4 धावांसाठी. एक कडक फटका म्हणता येईल या ठिकाणी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते मदन. चूक केली. परिणामी 4 धावा मिळाल्या पेंट्री संघाला. आणि 4 धावांनी खातं खोलले पेंट्री या संघाचं. चांगली सुरुवात म्हणता येईल. एक चेंडू आणि 4 धावा. स्वागत केलं पहिल्या गोलंदाज संदीप याचं नितेश याने. तर दुसरा चेंडू घेऊन जातोय संदीप नितेश साठी. यावेळेला आखूट टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका आहे. बघूया किती धावा मिळतात. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. चेंडू मात्र अडवला जातोय. परंतु चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू गेला चौकाराबाहेर 4 धावांसाठी. तर सुंदर सुरुवात. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 चौकार बघायला मिळाले. तर बघूया संदीप आता पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. त्याचा सामना केलाय नितेश याने 2 चेंडूंवरती.
तिसरा चेंडू कशा प्रकारे हाताळेल तर कशा प्रकारे सामना करेल तो नितेश. बॅक टू बॅक 2 चौकार बघायला मिळालेत नितेशाच्या बॅटमधून. नितेशसाठी तिसरा चेंडू असेल संदीप याचा. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता त्या ठिकाणी अनसक्सेसफुल झाला. चेंडू त्या ठिकाणी यष्टीरक्षक विजयाच्या हातामध्ये स्थिरावला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. बॅक टू बॅक 2 चौकार बघायला मिळाले होते. त्यानंतर रिव्हर्स फटका खेळायचा होता. बघूया दरम्यान पुढील चेंडू नितेशसाठी. या वेळेला बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रवीण उपस्थित होते. क्षेत्राला फेकवेपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण झाली. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 9 धावा. तर बघूया 2 चेंडू आणि 2 चौकार गेल्यानंतर त्यानंतर एक चेंडू निर्धाव बघायला मिळाला. त्यानंतर एक धाव घेतली. 4 चेंडू झाले. तर 5वा चेंडू घेऊन जातोय संदीप सचिनसाठी. या वेळेला लोवर फुलटॉस बॉल होतात आणि बायच्या स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये एक धाव गेली. यष्टीरक्षक त्या ठिकाणी विजय होते परंतु चेंडू काही त्यांच्या हातामध्ये न मिळाल्यामुळे चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 10 धावा. बघूया षटकातील शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईकला आहेत सचिन. सचिनसाठी दोन्ही फलंदाज सुरक्षित आहेत मैदानावरती. एक षटकाचा खेळ संपला. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 10 धावा. 73 धावांचं टार्गेट आहे. दुसरं षटक घेऊन आलाय प्रवीण. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन आला प्रवीण. पॉवर प्लेचं एक षटक संपलं त्यानंतर दुसरं षटक हाताळतोय प्रवीण. प्रवीणचा पहिला चेंडू. या वेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूच्या मागे धावतायत परंतु चेंडूने मात्र माघार घेतली नाही. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या पुढे गेला चौकार 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 14 धावा. नितेशाच्या बॅटमधून बघायला मिळतोय हा तिसरा चौकार. याच्या अगोदर जर बघायला गेलं ना पहिल्या षटकामध्ये तर संदीप याला देखील नितेशाने पहिल्या चेंडूवरती चौकारच मारला होता आणि दुसरा षटक घेऊन आला प्रवीण. प्रवीण याला देखील पहिल्या चेंडूवरती चौकार मारला गेला आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 14 धावा. चांगली फलंदाजी नितेशाची. वैयक्तिक मला वाटतं 13 धावावरती खेळतोय नितेश. तर बघूया पंचांच्या उजव्या बाजूने ओव्हर द विकेट मारा करतोय प्रवीण. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय प्रवीण. दरम्यान पुढील चेंडू. सुंदर फटका आहे. त्या ठिकाणी दोन्ही खेळाडू पायाने त्या ठिकाणी चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात होते. त्यानंतर बॅक कव्हर सुंदर बघायला मिळाला. रोहित मार्फत त्या ठिकाणी धावत गेले बाउंड्री लाईन वरती आणि चेंडूला फेकी करेपर्यंत 3 धावा पूर्ण झाल्या. या 3 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली 17 धावा. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा बघायला मिळाला रोहित मार्फत. अगदी लॉग ऑनला उभे होते क्षेत्ररक्षणासाठी. चेंडू मिड ऑफला बाउंड्री लाईनवर जाईपर्यंत रोहित त्या ठिकाणी चेंडूला अडवण्यासाठी गेले. चेंडू फेकी होईपर्यंत नक्कीच 3 धाव पूर्ण झाल्या आणि 1 धाव वाचवली गेली रोहित याच्याकडनं. आता स्ट्राईकला दिसेल तो सचिन. सचिनसाठी पुढील चेंडू असेल प्रवीण याचा. या वेळेला फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चुकी होते. क्षेत्ररक्षण खराब बघायला मिळतंय. त्यानंतर बॅक कव्हर आहे. बबलू होते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं पण तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण झाल्या. त्या ठिकाणी 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडू आणि जवळजवळ 9 धावा खर्च केल्या. तर बघूया षटकातील 4था चेंडू घेऊन जातोय प्रवीण. या वेळेला बॉलला उडवलंय पॉइंटच्या दिशेने. चेंडू जातोय 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार.
काय सुंदर फलंदाजी बघायला मिळते या दोन फलंदाजांकडून. धावसंख्या झाली 23 धावा. सुंदर फलंदाजी बघायला मिळाले. जास्तीत जास्त जर धावा जर बघायला गेल्या ना तर पॉईंटच्या दिशेनेच त्या ठिकाणी मिळाल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली फलंदाजी करतायत नितेश आणि सचिन. आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ संपुष्टात आला. 10 चेंडूंमध्ये जर बघायला गेलं तर पेंढरी संघाची धावसंख्या झाली 23 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. तर बघूया षटकातील 5वा चेंडू घेऊन जातोय प्रवीण. स्ट्राईक एंडवर आहेत सचिन. या वेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका सजवलाय. सुंदर फलंदाजी त्या ठिकाणी. स्ट्रॉंग झोन आहे मला वाटतं. सुंदर असा फटका बघायला मिळाला आणि धावसंख्या 4 ने पुढे गेली. धावसंख्या झाली 27 धावा. खूपच महागडं षटक म्हणेल मी प्रवीण याचं. जवळजवळ 17 धावा खर्च केल्या आहेत. चेंडू अजून एक शिल्लक आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर आहे. आतापर्यंत 5 चेंडू आणि 17 धावा खर्च केल्यात. सुंदर फलंदाजी बघायला मिळते सचिन आणि नितेश यांच्या दोघांकडून. तर बघूया पुढील चेंडू असेल सचिनसाठी प्रवीण याचा. या वेळेला फुलटा चेंडू आहे. फटका चांगला आहे. बघूया क्षेत्ररक्षक रोहित याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय चौकार 4 धावांसाठी. काय फलंदाजी केली या दोन्ही फलंदाजांनी. तब्बल बघायला जर गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा आल्या आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. एकूण धावसंख्या झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा. 73 धावांचं त्या ठिकाणी लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरले आहेत पेंढरी संघाचे 2 फलंदाज नितेश आणि सचिन. नितेशची जर वैयक्तिक धावसंख्या बघायला गेली तर 6 चेंडू आणि 16 धावा. तर सचिन याची वैयक्तिक धावसंख्या आहे 6 चेंडू आणि 14 धावा. सुंदर फलंदाजी म्हणेल. चांगली सुरुवात असेल ती पेंढरी संघासाठी. आणि आता समीकरण जर बघायला गेलं ना पेंढरी संघासाठी तर 24 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे जर हा सामना जर विजय व्हायचा असेल तर. तर खूपच त्या ठिकाणी सुंदर फलंदाजीचा नजारा त्या ठिकाणी बघायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांमार्फत नितेश आणि सचिन सलामीची ही जोडी आहे. तिसरं षटक घेऊन आलाय भास्कर. तर भास्करला बोलवलं गेलंय कारण की 2 षटकं झाली. 2 षटकांमध्ये पेंढरी संघाच्या फलंदाजांनी 31 धावा जमा केल्या. 31 धावसंख्या झाली आहे. तर तिसऱ्या षटकासाठी बोलवलं गेलंय भास्कर सारुक्ते या गोलंदाजाला. एकता संघाचा हा एक नावाजलेला गोलंदाज आहे. तर बघूया भास्कर या फलंदाजांना तंबूमध्ये परतवतोय की नाही. चला सामन्याला सुरुवात करायची. पंच तिसरं षटक घेऊन आलं भास्कर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पेंढरी संघाची धावसंख्या झाली 31 धावा. 73 धावांची आवश्यकता असताना त्यामधून आता 31 धावसंख्या झाली आहे पेंढरी संघाची. आता 24 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे. तर बोलवलं गेलंय तिसरा गोलंदाज भास्कर याला. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला भास्कर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. स्ट्राईक एंडवर आहेत नितेश. आणि मला वाटतं या वेळेला खराब सुरुवात केली आपल्या गोलंदाजीची आणि डिक्लेअर झोनमध्ये देखील 1 धाव मिळाली. तर अशा एकूण 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाते. संघाची धावसंख्या झाली 33 धावा.
आता धावसंख्या आली 24 चेंडू आणि 40 धावा. पुढील चेंडू असेल भास्करच्या स्ट्राईक एंडवर आहे नितेश. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला खोदून काढले मिडॉनच्या झोनमध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. रोहित चांगले क्षेत्ररक्षण झाले. फेकी होईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय फलंदाजाचा. फेकी मात्र खराब झाली. बॅक कव्हरला छोटू होते, चेंडूला पकडला तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 35 धावा. 35 रन्स. लॉस ऑफ विदाउट विकेट. तर पुढील चेंडू बघूया भास्कर याचा. पुढील चेंडू भास्करचा. यावेळेला कट केलाय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. क्षेत्ररक्षण झालंय गुरुनाथ मार्फत. फेकी होईपर्यंत 1 धाव पूर्ण झाली. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 36 धावा. बघूया षटकातील पुढील चेंडू. या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडूला उडवलाय पॉइंट रिजन मध्ये आणि मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होते गुरुनाथ. फेकी झाली परंतु फेकी झाडावर झाली मला वाटतं. आणि पंच धावा कळवायचे 3 धावा. थँक्यू. या 3 धावांनी संघाची धावसंख्या झाली 39 धावा. तर पुढील चेंडू भास्करचा. या वेळेला यष्टिरक्षकाकडून चुकी होतीये आणि चेंडू देखील मला वाटतं वाईट घोषित केलाय पंचांनी. एकूण 2 धावा मिळतील या चेंडूवरती. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 41 धावा. जवळ जवळ 2 चेंडू वाईड या ठिकाणी बघायला मिळाले भास्कर याच्या गोलंदाजीमध्ये. 3 चेंडू शिल्लक आहेत. तर स्ट्राईक एंडवर आहेत सचिन साठी पुढील चेंडू भास्करचा. आता मात्र सुरेख चेंडू हाताळला परंतु त्या ठिकाणी यष्टिरक्षक काही साथ देत नाहीत. निर्धाव चेंडू असताना जर त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये बॉल जात असेल ना तर मग निर्धाव चेंडू टाकून काहीच उपयोग होत नाही. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 42 धावा. वीस चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता पेंट्री संघाला. बघूया 4 चेंडू झालेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 42 धावा. काय झालं पंच. पेंट्री संघ आपला 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. 42 धावा बरोबर झाल्यात. जर अजून एखादा आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा असेल तर पाठवू शकता. तर 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाली 42 धावा. यावेळेस सुंदर फटका बघायला मिळतोय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. गुरुनाथ चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फेकी होईपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 44 धावा.
तर षटकातील शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंडवर आहेत सचिन. पुन्हा एकदा सुरेख फटका बघायला मिळतोय त्याच दिशेमध्ये. आता मात्र चेंडू जातोय चौकार. 4 धावांसाठी. काय फलंदाजी बघायला मिळाली या दोन फलंदाजांकडून. धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या झाली 48 धावा. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 3 षटकांमध्ये जर बघायला गेलं ना तर 7 चौकार आले आणि त्या ठिकाणी सलामीची जोडी अजून मैदानावरती आपल्याला दिसते. नितेश आणि सचिन वैयक्तिक खेळतायत. धावसंख्या झाली आहे ती 48 धावा. नितेशची धावसंख्या बघायला गेली तर 9 चेंडू आणि 20 धावांवरती खेळतोय नितेश. आणि सचिन 9 चेंडू आणि 23 धावांवरती खेळतोय. आता समीकरण येऊन ठेपलंय ते 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. चला तर ड्रिंक्स ब्रेकची वेळ त्या ठिकाणी संपुष्टात आली. पंच सामन्याला सुरुवात करायची. 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. तर बघूया बॉलिंग मार्कवर दिसेल आपल्याला संदीप. सुंदर फलंदाजी म्हणेल. त्या ठिकाणी सलामीची जोडी अजूनही मैदानावरती दिसते. 3 षटक संपुष्टात आलेत. धावसंख्या जर बघायला गेली तर 48 धावा झाल्यात आणि एकता संघाला मात्र या ठिकाणी ही जोडी फोडण्यात काही यश निर्माण होत नाहीये. तर समीकरण आता येऊन ठेवलंय 18 चेंडू आणि 25 धावा. बॉलिंग मार्कवर आता दिसतोय संदीप. बघूया काय घडतं या मॅच मध्ये. बघूया राऊंड द विकेटने मारा करेल संदीप. त्याचा सामना करेल नितेश. नितेशसाठी पुढील चेंडू असेल संदीप याचा. या वेळेला चांगला चेंडू बघायला मिळाला. यशरक्षण देखील चांगलं बघायला मिळालं विजय याच्याकडनं. 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असताना संदीप याला बोलवलं गेलं. संदीप याने पहिलं षटक हाताळलं होतं. 10 धावा खर्च केल्या होत्या. चौथं षटक टाकण्यासाठी बोलवलं गेलं. चौथ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव बघायला मिळाला. त्यानंतर हा दुसरा चेंडू फुलटॉस पद्धतीचा होता. लेग साईडला त्या ठिकाणी भिरकावून दिला. चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळालं प्रवीणच्या माध्यमातून. त्यावर मात्र एक धाव पूर्ण झाली. या एका धावेने पेंढरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 49 धावांवरती. पुढील चेंडू संदीपचा. या वेळेला चांगला चेंडू हाताळला. चेंडू निर्धाव बघायला मिळाला. 3 चेंडू आणि 1 धाव खर्च केली संदीपने आतापर्यंत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि मैदानावरती जर बघायला गेलं तर सलामीची जोडी अजूनही मैदानावरती दिसते. 73 धावांचा पाठलाग करताना ही जोडी मैदानावरती उतरली आहे.
पुढील चेंडू बघूया संदीपचा, षटकातील चौथा चेंडू. या वेळेला फटका सजवलाय लेग साईडच्या दिशेला आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर जातोय. षटकार 6 धावांसाठी. काय फटका सजवलाय, सुंदर फलंदाजी आहे. या 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 55 धावा. आता मात्र 14 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. बघूया पुढील चेंडू. कौतुक करेल मी या दोन्ही फलंदाजांचं, काय फलंदाजी करतायत. या वेळेला देखील फुल टच चेंडू बघायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चुकी करतायत, झेल सुटलाय. दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्यात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होते स्वप्नील, झेल सोडलाय. परिणामी 2 धावा बघायला मिळाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 57 धावा. काय सुंदर फलंदाजी करतात हे 2 फलंदाज. सलामीला आलेले फलंदाज अजूनही आपल्याला मैदानावरती आपल्या संघासाठी लढत असताना दिसत आहेत. 73 धावांचा पाठलाग करतायत हे दोन्ही फलंदाज. तर बघूया पुढील चेंडू संदीपचा. यावेळेस चेंडू हवेत आहे. बघूया नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. स्वप्नील चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फेकीपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 59 धावा आणि आता मात्र 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. त्या ठिकाणी संधी निर्माण झाली होती, झेल उडाला होता नितेश याचा, परंतु एक अपयश त्या ठिकाणी बघायला मिळालं. स्वप्नील याच्याकडनं झेल सुटला. 12 चेंडू आणि 14 धावा. तर बघू आता बॉलिंग मार्कवर कोणाला बोलवलं जाईल. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असताना खरंच कौतुक करेन मी या दोन्ही फलंदाजांचं. जवळ 4 षटके टाकून झाली, अजूनही मैदानावरती तग धरून आहेत हे 2 फलंदाज. ते म्हणजे नितेश आणि सचिन. 36 चेंडू आणि 73 धावा करायच्या होत्या, त्यामधून आता धावसंख्या झाली 59 धावा. आता समीकरण येऊन टेपलंय 12 चेंडू आणि 14 धावा. तर गोलंदाज बोलवला गेलाय स्वप्नील. बघूया स्वप्नील काय किमया करेल या षटकामध्ये. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असताना स्वप्नीलला बोलवलं गेलं. स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला फलंदाज दिसत आहेत नितेश दिसत आहेत. तर बघूया स्वप्नील 5वं षटक घेऊन आलाय. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल स्वप्नील, त्याचा सामना करेल नितेश साठी पहिला चेंडू असेल स्वप्नीलचा. पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे 1 धावेसाठी. या 1 धाव्याने संघाची धावसंख्या आली 60 धावांवरती. संघाची धावसंख्या झाली 60 धावा. आता स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला बघायला मिळतील सचिन. बघूया सचिनसाठी पुढील चेंडू स्वप्नीलचा. आता मात्र फुलटॉस चेंडूला त्या ठिकाणी लेग साईडला फ्लिक केले. त्या ठिकाणी प्रवीण उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावांवरतीच त्या ठिकाणी फलंदाज थांबले आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या झाली 62 धावा. तर बघूया स्वप्नील याचा पुढील चेंडू. या वेळेला फुलटॉस चेंडू होता. स्टेटच्या दिशेने फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बबलू. चेंडूला फेकी होईपर्यंत 1 धाव पूर्ण झाली. या 1 धाव्याने संघाची धावसंख्या झाली 63 धावा. 3 चेंडू टाकून झाले. 4 धावा खर्च केल्या स्वप्नील याने. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतात. या वेळेला मोठा फटका बघायला मिळतोय. चेंडू जातोय पण बाउन्स.
चौकार 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 67 धावा. काय फलंदाजी करतायत. मला वाटतं ही जोडी नॉट आउटच राहणार, कारण की जवळजवळ आता 4 धावांची आवश्यकता आहे. सॉरी, 6 धावांची आवश्यकता आहे. चेंडू टाकून झाले 4, 2 चेंडू शिल्लक आहेत. या वेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट करत होते, परंतु निर्धाव चेंडू. या वेळेला मोठा फटका आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बबलू, परंतु चेंडूपासून फार दूर होते आणि परिणामी चौकार. या चौकाराने धावसंख्या झाली 71 धावा. षटक संपलं, धावसंख्या झाली 71 आणि आता मात्र 2 धावांची आवश्यकता आहे. सचिनची धावसंख्या बघायला गेली तर सचिनची वैयक्तिक धावसंख्या झाली आहे 36 धावा आणि नितेशची धावसंख्या 31 धावा. आणि त्या ठिकाणी काल एक मॅच झाली वैतरणा आणि वाशाळबी, त्या ठिकाणी 74 धावांची आवश्यकता होती. तर वैतरणा हा संघ 4 चेंडू राखून त्या ठिकाणी विजय झाला होता. आज मॅच बघायला मिळते पेंढरी संघाची 73 धावांची आवश्यकता होती. तर या ठिकाणी एक धाव बघायला मिळाली. प्रवीण त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी आला आणि धावसंख्या झाली आता 72 धावा. स्कोर लेवल झाला, 1 धावेची गरज आहे. या वेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता भास्करचा, परंतु धाव पूर्ण झाली आणि पेंढरी संघ हा विजय झालाय. नक्कीच दोन्हीही फलंदाजांनी या 73 धावा त्या ठिकाणी चेस केल्यात. नक्कीच 4 चेंडू राखून हा सामना विजयी झालाय पेंढरी संघ. अतिशय सुंदर फलंदाजी, कौतुक करेल मी या ओपनिंगच्या सलामीची जी जोडी होती ना, नितेश आणि सचिन, अतिशय उत्कृष्ट खेळी. तर या सामन्याचा सामनावीर झालाय तो